नमस्कार. नगर विकास विभागाच्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. पूर्वी विस्थापितांचं शहर आणि आता मोठी बाजारपेठ असलेलं शहर अशी ओळख उल्हासनगर शहराची आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून महानगरपालिका वेगवेगळ्या नियोजनातून हे शहर बदलतेय. याच विषयी सांगतायत उल्हासनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री जमीर लेंगरेकर. नमस्कार, मी जमीर लेंगरेकर, अतिरिक्त आयुक्त उल्हासनगर महानगरपालिका. उल्हासनगर महानगरपालिकेचा आजचा जो विकास किंवा आजची जी स्थिती दिसते या पाठीमागं आपण जर इतिहासात डोकावलं तर उल्हासनगर शहर हे अलीकडच्या काळात स्थापन झालेलं शहर आहे. नागरी इतिहासाची सुरुवात जर बघितली तर 1960 साली नगरपालिकेची स्थापना झाली आणि 1996 साली महानगरपालिकेची स्थापना झाली. आजचं शहर हे सुमारे 6.5 लाख लोकसंख्येचं शहर आहे. 2011च्या जनगणनेप्रमाणे बघितलं तर 5,60,000 एवढी लोकसंख्या होती. शहरामध्ये मोठ्या प्रमाणात व्यापार चालतो. मुख्यतः शहराच्या बाहेरून म्हणजे महाराष्ट्रातून किंवा देशातून देखील या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू घेण्यासाठी या शहरामध्ये नागरिक येत असतात. ट्रेडिंग स्वरूपाचा या ठिकाणी काही स्वरूपात छोटे मोठे घरगुती उद्योग देखील या शहरात चालतात. आज आपण जर बघितलं तर स्टार्टअप आपण जे म्हणतो की देशात सगळीकडे छोटे मोठे उद्योग स्टार्टअपच्या स्वरूपात देशात सुरू आहेत किंवा याला प्रोत्साहन दिलं जातं. मात्र उल्हासनगरची सुरुवातच आपण बघितली तर ती स्टार्टअप उद्योगातून झालेली आहे, कारण की घराघरात लोकांचे छोटे मोठे उद्योग आहेत. आपण जर अजून खोलामध्ये गेलो तर 1947 साली ज्यावेळी देशाची फाळणी झाली, फाळणी झाल्यानंतर सिंध प्रांतात राहणारे सिंधी बांधव हे निर्वासित झाले आणि फाळणीनंतर भारतामध्ये त्यांना कल्याण या क्षेत्रामध्ये, म्हणजे कल्याण हे रेल्वे जंक्शन असल्यामुळे या ठिकाणी ज्या मिलिटरीच्या बॅरेक्स रिकाम्या होत्या तर त्या बॅरेक्समध्ये यांची सोय केली. फाळणीनंतर सुमारे 94,000 सिंधी बांधव या ठिकाणी आले. यांची राहण्याची सोय नसल्यामुळे दुसऱ्या महायुद्धात या शहरामध्ये असलेल्या ज्या बॅरेक्स होत्या त्या सुमारे 1174 बॅरेक्स होत्या. या बॅरेक्समध्ये यांची राहण्याची सोय केली. लोकसंख्या वाढत गेली, व्यापार वाढत गेला. त्याचबरोबर रेल्वे स्टेशन्स जवळ असल्यामुळं देशातून इतर भागातून देखील या ठिकाणी स्थलांतर मोठ्या प्रमाणात झालं. त्यामुळे आजचं शहर हे अशा एक संयुक्त स्वरूपाचं शहर आहे. याच्यामध्ये मुख्यतः सिंधी बांधव या शहरामध्ये राहतात. त्याचबरोबर उत्तर भारतातून आलेले हिंदी बांधव आहे. महाराष्ट्रातून खानदेश असेल, विदर्भ असेल, मराठवाडा या ठिकाणून आलेले देखील मराठी बांधव या ठिकाणी राहतात. तर या शहराची स्थापना 1996 मध्ये महापालिकेच्या स्वरूपात झाल्यानंतर हे मोठ्या प्रमाणात एक नागरी शहर म्हणून विकसित होत आहे. या शहराची आपण विकासाची जी गती आहे ती आता मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते. महापालिकेच्या विकासाच्या बाबतीत बोलायचं गेलं तर महापालिका ही पूर्णतः इतर गोष्टींवर अवलंबून असलेली आहे. महापालिकेला स्वतःचं उत्पन्न नसल्यामुळं शासनाच्या विविध प्रकारच्या अनुदानावर ही महापालिकेचं कामकाज चालतं. याच्यामध्ये मुख्यतः शासनाची GSTची जी ग्रँट मिळते ती आहे. इतर राज्य शासनाकडून किंवा जिल्हा विकास योजनेतून ज्या काही निधी मिळतात त्याच्यातून कामं चालतात. महापालिकेचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत म्हटला तर तो मालमत्ता कर आहे. सुमारे 150 कोटी आमची मालमत्ता कराची जी अपेक्षित वसुली असते ती थोडीशी काही तांत्रिक बाबीमुळे प्रभावित होते. आम्ही मागील 2 वर्षात 100 कोटीच्या आसपास ती वसुली केलेली आहे. या व्यतिरिक्त महापालिकेच्या उत्पन्नाचे इतर स्रोत देखील आहेत, त्यावर देखील महापालिका कामकाज करत आहे. महापालिकेचा पाणीपुरवठा हा मुख्यतः MIDCकडून होतो. महापालिकेचा स्वतःचा स्वउद्भव नसल्यामुळं MIDCकडून जो पाणीपुरवठा होतो त्याच्यावरच आम्हाला अवलंबून राहावं लागतं. सुमारे 140 MLD MIDCकडून पाणीपुरवठा केला जातो. शहराची लोकसंख्या ही सतत वाढत आहे. या ठिकाणी व्यापारी शहर असल्यामुळं जी तरंगती लोकसंख्या आहे ती सुमारे लाखभर लोक या शहरात ये-जा करत असतात. या ठिकाणी हॉटेल किंवा इतर जे उपाहारगृह असतील किंवा छोटे मोठे खाद्यगृह असतील तर यामुळं शहरात पाण्याचा वापर देखील तेवढा जास्त आहे. आम्ही महापालिकेच्या वतीनं 2005 साली स्वउद्भव म्हणजे स्वतःचा पाण्याचा स्वतःचा स्रोत विकसित करण्यासाठी नियोजन केलेलं होतं. काही कारणामुळं या गोष्टीला पाठीमागं राहावं लागलं. आम्ही याचा पाठपुरावा करत असून अमृत 2 अंतर्गत आम्ही ओन सोर्स म्हणजे स्वउद्भव पाण्याचा जो आहे तो विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहोत.
नुकतीच याला तांत्रिक मान्यता देखील मिळालेली आहे आणि राज्य शासनाकडं हा आम्ही प्रस्तावित करत आहोत. पाणी पुरवठ्याच्या बाबतीत शहरामध्ये नेहमीच तुटवडा जाणवत असतो. खरं तर शहर हे स्थलांतरित लोकांच्यामुळं वाढत चाललेलं आहे. शहराचं क्षेत्रफळ बघितलं तर सुमारे 13.5 चौरस किलोमीटरचं आहे आणि त्यामुळे शहराची वाढ ही हॉरिझॉन्टल न होता व्हर्टिकल स्वरूपाची होत आहे. शहरामध्ये अरुंद रस्ते, अरुंद गल्ल्या आहेत. अनधिकृत बांधकामाची या शहरामध्ये समस्या आहे. खरं तर अनधिकृत बांधकामं नियमित करण्यासाठी शासनाने एक वेगळा अध्यादेश देखील काढलेला आहे. यावर देखील आमच्या नगररचना विभागाकडून कार्यवाही चालू आहे. मात्र मुख्यतः पाण्याचा जो प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी यापूर्वी JNURM योजनेतून आम्हाला पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली होती. मात्र त्यावेळचा जो विकास आराखडा होता त्या विकास आराखड्याच्या अनुषंगानं ती योजना पूर्ण झाली नाही. त्याच्यामध्ये काही भाग आमचा राहून गेला होता. त्यामुळं अमृत 2 या प्रकल्पांतर्गत आम्ही सुमारे 126 कोटीची उर्वरित पाणीपुरवठा योजना घेतलेली आहे आणि याची अलीकडंच मंजुरी मिळालेली आहे आणि लवकरच याचं काम सुरू होत आहे. त्यामुळं पाण्याच्या बाबतीत महापालिकेला आता यापुढे तुटवडा जाणवणार नाही आणि त्याच व्यतिरिक्त आम्ही स्वउद्भवाचा जो योजना आहे ती देखील आम्ही प्रस्तावित केलेली आहे. त्यामुळे भविष्यात हे शहर पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल याची नक्कीच खात्री आहे. उल्हासनगर शहरात 1990च्या दशकामध्ये सुमारे 800 मोठ्या इमारती उभा केलेल्या होत्या. या अनधिकृत बांधकामांना नियमित करण्यासाठी 2006ला अध्यादेश आलेला होता. मात्र याच्यातल्या काही तांत्रिक बाबीवर स्थानिक लोकांनी लोकप्रतिनिधींचा देखील विरोध असल्यामुळं ही अनधिकृत बांधकामं नियमित झाली नाही. त्यामुळे पुन्हा या वर्षामध्ये शासनानं माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगर शहरासाठी सुधारित असा नवीन अध्यादेश काढला. यामुळं जी यापूर्वी केलेली अनधिकृत बांधकाम असतील ती नियमित करण्याची कार्यवाही या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि शहरामध्ये मोठी बांधकाम आता देखील उभा राहत आहे. आपण जर शहरात बघितलं तर शहाड या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नवीन विकास कामं होत आहेत. याच्यामध्ये हायराज बिल्डिंग ज्या आहेत त्या उभ्या राहत आहेत आणि याच्यासाठी आमची अग्निशमन यंत्रणा देखील आम्ही सक्षम केलेली आहे. अग्निशमन यंत्रणेमध्ये आम्ही एरियल लॅडर जो एक प्रकार आहे उंच अग्निशमन वाहन जे उपलब्ध करण्यासाठी आम्ही शासनाकडे प्रस्ताव देखील दिलेला आहे आणि जिल्हा विकास योजनेतून आम्हाला यापूर्वी 2 अग्निशमन केंद्र बांधण्यासाठी देखील निधी मिळाला आहे. आम्हाला फायर स्टेशन बांधण्याच्या बरोबरच फायर व्हेकल्स देखील उपलब्ध करून दिलेले आहेत आणि अरुंद रस्ते किंवा गल्ल्यामध्ये जाण्यासाठी आम्हाला फायर बुलेट देखील प्राप्त झालेले आहेत. तर अग्निशमन यंत्रणा आम्ही याचबरोबर देखील सक्षम करत आहोत. उल्हासनगर शहरात मलनिस्सारण योजनेसाठी अमृत 2 अंतर्गत सुमारे 417 कोटीची योजना मंजूर झालेली आहे आणि त्याचे कार्यादेश देखील दिलेले आणि काम देखील सुरू झालेले आहे. या शहरामधली जुनी मलनिस्सारण योजना आता ती बदलून नवीन योजना या वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून शहरामध्ये टाकण्यात येत आहे. त्यामुळं उल्हास नदी आणि वालधुनी नदी या नदीमध्ये जे मलजल जाऊन प्रदूषण होत होतं तर त्याच्यावर आता नक्कीच नियंत्रण येणार आहे. सद्यस्थितीत आमचे STP पूर्ण 75 MLD जी कॅपॅसिटी आहे याच्यानुसार चालतात. आम्ही ती यंत्रणा उभारलेली आहे आणि ह्या खरं तर मागच्या 40 वर्षातला हा बदल तो मोठ्या प्रमाणात लोकांना दिसण्यासारखा आहे. उल्हासनगर शहरामध्ये यापूर्वी जी जुनी बांधकामं झाली आहेत तर ती बांधकामं कोसळण्याच्या घटना या शहरामध्ये होतात. खरं तर नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्तीच्या घटना या शहरात होत असताना अशा आपत्तीच्या वेळी लोकांना राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था या शहरामध्ये नसल्यामुळं आम्ही अशा आपत्तीच्या प्रसंगी नागरिकांची सोय शाळांमध्ये करत असू. अलीकडंच शासनानं आम्हाला ट्रान्झिट कॅम्प बांधण्यासाठी 25 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे आणि या माध्यमातून लवकरच आम्ही ट्रान्झिट कॅम्प बांधणार आहोत. नैसर्गिक आपत्तीला मागील 2 वर्षात आम्ही उत्तम प्रकारे तोंड दिलं आहे. मानवनिर्मित आपत्तीमध्ये जर म्हटलं तर आमच्याकडं जी धोकादायक इमारती आहेत त्या पडण्याच्या घटना यापूर्वी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात घडलेल्या होत्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी देखील होत होती. तर मागील 2 वर्षामध्ये आम्ही सक्तीनं स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतलेलं आहे आणि अशा ज्या धोकादायक इमारती आहेत त्या धोकादायक इमारती आम्ही निष्कासन करण्याची मोहीम घेऊन अनेक धोकादायक इमारती आम्ही निष्कासित केल्या. ज्या धोकादायक इमारतींचं वर्गीकरण करून त्या वर्गीकरण केल्यानुसार लोकांच्याकडून त्या इमारतीचं पुनर्बांधणी करणे असेल किंवा त्या दुरुस्ती असेल तर ती दुरुस्ती त्या प्रकारानुसार करून घेतलेली आहे. त्यामुळे अलीकडच्या वर्षामध्ये
शहरामध्ये धोकादायक इमारती पडणे आणि त्यापासून जीवितहानीची घटना खूप कमी झालेली आहे. उल्हासनगर शहरात खरं तर व्यापारी शहर असल्यामुळं तरलती लोकसंख्या ही मोठी आहे आणि व्यापार असल्यामुळे या ठिकाणी पॅकेजिंग इंडस्ट्री आणि त्याच्याप्रमाणे निर्माण होणारा कचरा तर तोही मोठा आहे. सुमारे 400 मेट्रिक टन कचरा या शहरामध्ये निर्माण होतो. उल्हासनगर शहर हे 5 कॅम्पमध्ये विभागलेलं आहे आणि तसेच आम्ही नगरसेवकांच्या म्हणजे संख्येप्रमाणे विचार केला तर 78 नगरसेवक निवडून येतात. त्यांचे 20 वॉर्ड्स आहेत. तर या 20 वॉर्डप्रमाणे आम्ही घनकचरा व्यवस्थापनाची व्यवस्था केलेली आहे. 2014पासून मोठ्या प्रमाणात स्वच्छ भारत अभियान सुरू झालं आणि यानंतर या शहराचा चेहरामोहरा पूर्ण बदलून गेलेला आहे. यापूर्वी शहरामध्ये अस्वच्छता मोठ्या प्रमाणात असायची, कचऱ्याचं वर्गीकरण होत नसायचं, कचरा हा रस्त्यावर किंवा इमारतीच्या मध्ये जो रिकामा भाग आहे अशा ठिकाणी टाकला जायचा. मात्र मागील 10 वर्षामध्ये हा बदल मोठ्या प्रमाणात दिसून येतो. उल्हासनगर शहरामध्ये 2 ठिकाणी क्षेपणभूमी होत्या. आमच्याकडे राणा खदान नावाची क्षेपणभूमी आहे, त्या ठिकाणी बायोमायनिंग सुरू करण्यात आलेलं आहे आणि दुसरी कॅम्प नंबर 5मध्ये एक सध्याची क्षेपणभूमी आहे. तर शहरामध्ये स्वतःची क्षेपणभूमी किंवा स्वतःची जागा नसल्यामुळं मोठ्या प्रमाणात कचऱ्याची समस्या लक्षात घेऊन शासनानं उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या तिन्ही नगरांचा एकत्रित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प MMRDच्या माध्यमातून मंजूर केलेला आहे. MMRD याच्यासाठी सुमारे 148 कोटी निधी दिला आहे आणि या निधीच्या माध्यमातून अलीकडंच याचं कार्यादेश देखील दिलेले आहेत आणि या तिन्ही शहराचा कचरा एकत्रित प्रक्रिया केला जाणार आहे. त्यामुळे उल्हासनगरमध्ये महत्त्वाची जी क्षेपणभूमीची समस्या होती ती सुटणार आहे आणि या ठिकाणी नागरिकांचा या क्षेपणभूमीसाठी मोठ्या प्रमाणात विरोध असायचा. व्यापारी शहर असल्यामुळं व्यापारामध्ये शिल्लक राहिलेला माल किंवा पॅकेजिंगमधला असेल तर तो कचऱ्यामध्ये जाऊन त्याच्यावर आग लागण्याच्या घटना व्हायच्या, तर त्या आता या ठिकाणी कमी होणार आहेत. त्याचबरोबर शहरामध्ये आम्ही घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत घरोघरी कचरा गोळा करण्याची जी प्रक्रिया आहे ती केलेली आहे. खरं तर लोकांना या सवयी लावणं खूप या शहरामध्ये अवघड होतं, मात्र आम्ही या चांगल्या प्रकारे काम करत आहोत. आम्ही एक प्रायोगिक प्रकल्प देखील केलेला आहे. आम्ही एका कॅम्पमध्ये प्रभाग समिती 3 अंतर्गत आम्ही पूर्ण एका खाजगी संस्थेच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापनाची प्रक्रिया केलेली आहे. कारण की आमच्याकडे आरोग्य कर्मचारी कमी असल्यामुळे आम्ही त्या प्रभागामध्ये खाजगीकरण करून त्या माध्यमातून स्वच्छता केलेली आहे. अलीकडे मुंबई महानगर प्रदेशामध्ये प्रदूषणाची खूप समस्या आपल्याला भेडसावते. उल्हासनगर शहर देखील MMR क्षेत्रातलं एक मोठे शहर आहे आणि हवेचं प्रदूषण ह्या शहरांची खूप मोठी समस्या आहे. ही समस्या कमी करण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिकेनं नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम याच्या अंतर्गत आम्ही विविध उपक्रम घेतले आणि त्यामुळे प्रदूषणाचा स्तर देखील कमी झालेला आहे. आम्ही याच्यामध्ये मिस्ट मशीन पहिल्यांदा या शहरामध्ये घेतल्या. या मिस्ट मशीनच्या माध्यमातून हवेमधले धुळीकण जे आहेत ते मोठ्या प्रमाणात कमी झाले. त्याचबरोबर आम्ही स्वच्छता करण्यासाठी आम्ही क्लिनिंग मशीन्स घेतल्या. त्याचबरोबर आम्ही गॉबलर मशीन देखील स्वच्छतेसाठी घेतलेली आहे. आम्ही व्हर्टिकल गार्डन्स ठिकठिकाणी उभ्या केलेल्या आहेत आणि शहरामध्ये चौकाचौकात कारंजे देखील निर्माण केलेले आहेत. यामुळं हवेचा जो स्तर आहे तो उंचावलेला आहे आणि माननीय न्यायालयाने अलीकडंच या प्रदूषणाची दिवाळीच्या दरम्यान दखल घेतली होती. त्यामुळं रात्री 8 ते 10 या वेळेत फटाके फोडण्यासाठी परवानगी दिली होती. याच्या व्यतिरिक्त फटाके जर फोडले तर कारवाई करण्याचे देखील आदेश होते. महानगरपालिकेनं दीपावलीच्या दरम्यान देखील अशा पद्धतीनं जनजागृती देखील केली आणि नागरिकांना काही 10 नंतर जे फटाके फोडतील अशा लोकांच्यावर आम्ही कारवाई देखील केली. खरं तर पर्यावरणाचं संरक्षण करणं ही आपली सगळ्यांचीच जबाबदारी आहे. त्यामुळं सुजाण नागरिक म्हणून प्रत्येकाने पर्यावरण संरक्षणासाठी महापालिकेच्या उपक्रमाला आणि योजनांना सहकार्य केलं पाहिजे. उल्हासनगर महानगरपालिका इतर जी विकास कामं करते या व्यतिरिक्त नागरिकांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना देखील करत असतं. याच्यामध्ये आम्ही दिव्यांग कल्याण योजनेच्या माध्यमातून तसेच महिला बाल कल्याण योजना असेल, शिक्षण विभाग असेल आणि NLM विभाग असेल या विभागामार्फत विविध वैयक्तिक विकासाच्या योजना करत आहेत. आमची केंद्र सरकारची जी महत्त्वाची एक फ्लॅगशिप प्रोग्राम म्हणून PM स्वनिधी, तर PM स्वनिधी अंतर्गत यापूर्वी आम्हाला जे उद्दिष्ट होतं ते उद्दिष्ट वाढवून आता 10,122चं उद्दिष्ट झालेलं आहे. आम्ही या शहरामध्ये जे फेरीवाले, किरकोळ विक्रेते असतील,
ठेलेवाले असतील की अशा गरजू लोकांना कोरोनामध्ये ज्यांचा रोजगार गेला किंवा त्यांना रोजगारासाठी मदत व्हावी हा शासनाचा उद्देश आहे. याच्यासाठी केंद्र सरकारचं 10,000, 20,000 आणि 50,000 ह्या 3 टप्प्यामध्ये जे कर्ज मिळतं आणि हे सवलतीच्या दरात कर्ज मिळतं, याच्यासाठी आम्ही सुमारे 77% आता उद्दिष्टपूर्ती केलेली आहे. लवकरच ती 100% उद्दिष्टपूर्ती होईल. आम्ही ही अशी योजना आमच्या या विभागाची चांगल्या पद्धतीने सुरू आहे. दिव्यांग कल्याण विभागाअंतर्गत आमचा बहुउद्देशीय उपचार केंद्र हा एक मोठा प्रकल्प आहे. तो आम्ही महानगरपालिकेच्या एका बंद असलेल्या शाळेच्या जागेत आम्ही तो सुरू करत आहोत. याच्यामध्ये 0 ते 18 या मर्यादेत न ठेवता सर्वच प्रकारच्या दिव्यांगांसाठी 21 प्रकारचे जे दिव्यांगत्व आहे यांच्यासाठी एकत्रित उपचार आणि दिव्यांग याच्यासाठी ज्या सुविधा आहेत, सेवा आहेत, त्या एका छत्राखाली आम्ही या दिव्यांग उपचार केंद्राखाली सुरू करणार आहोत. महिला बालकल्याण विभागाच्या देखील विविध योजना या विभागामार्फत आयोजित केल्या जातात. याच्यामध्ये वैयक्तिक शिलाई वाटप असो किंवा घरगुती आटा चक्की देणे असो किंवा वैयक्तिक रोजगाराच्या योजना असो, त्या सातत्याने वर्षभर सुरू असतात. या व्यतिरिक्त शालेय शिक्षण विभाग जो आमचा आहे त्या विभागामार्फत सुमारे 4,500 विद्यार्थी आमच्या एकूण 22 शाळांमध्ये शिकतात. त्यात एका शाळेला आम्ही इनोबेल या संस्थेच्या वतीनं आम्ही एक क्वालिटी एज्युकेशन म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी एक वेगळं नाविन्यपूर्ण प्रकल्प आम्ही या वर्षात पूर्ण केलेला आहे. या शाळेचा चेहरामोहरा आपण बदललेला पाहू शकता. हाच प्रकल्प आम्ही इतर शाळांमध्ये देखील राबवत आहोत. सर्व शाळा स्मार्ट शाळा करण्यासाठी आम्ही सर्व शाळांना LED स्क्रीन्स आणि इंटरॅक्टिव्ह पॅनल्स आम्ही दिलेले आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी म्हणून इतर गणवेश किंवा इतर जे शैक्षणिक साहित्य आहेत त्या देखील आम्ही महापालिकेच्या वतीनं पुरवत असतो.